नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। तर जे काही पशुसंवर्धन विभाग असणार आहे, या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत एक मोठी भरती काय झालेली असणार आहे, तर या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली असणार आहे। मग एमपीसी पॅटर्न नुसार ही जी काही होणारी पशु भरती असणार आहे, या पशु भरतीसाठी वयोमर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर पेपर पॅटर्न कसा असणार आहे, त्याचबरोबर पात्रता आणि पुस्तक यादी म्हणजे ही जी काय असणारी परीक्षा असणार, ही परीक्षा जर का तुम्हाला एकाच परीक्षेमध्ये क्रॅक करायची असेल, लगेच कोणतीही पोस्ट तुम्हाला याच्यामधील हवी असेल, तर तुम्हाला कोणत्या प्रकारातली पुस्तकं या ठिकाणी काय करायची आहेत, रेफर करायची आहेत, याबाबत आपण या ठिकाणी बोलणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया याच्यामध्ये पशुसंवर्धन विभाग पदभरती 2026 एमपीसी पॅटर्न नुसार वयोमर्यादा, पेपर पॅटर्न, पुस्तक यादी आणि त्याचबरोबर काय असणार तर पात्रता। ओके, मग याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता असेल आणि त्याचबरोबर जे काय असणार इतर पात्रता असणार आहेत, या सगळ्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार असणार आहे। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती पशुसंवर्धनाची एमपीसी नुसार एक नवीन बॅच आम्ही काय करतोय तर लॉन्च करतोय। मग ही जी काही बॅच असणार आहे ही एमपीसी पॅटर्न बेस्ड असणार आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स अवेलेबल होणार आहेत। नवीन बॅच असणार आहे बघा, तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं या ठिकाणी म्हणजे एमपीसी कडे पूर्वी आता बघा टीसीएस आणि आयबीपीएस हे परीक्षा घेण्यापूर्वी याच परीक्षा कोण घ्यायच्या तर एमपीसी घ्यायच्या, तर एमपीसीच्या बेस्ड काय असणार तर क्वेश्चन पेपर असणार आहेत। जुन्या पेपरचं काय असणार आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, विश्लेषण पाहायचं असणार आहे। सर्व विषयांचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल होणार आहेत। नवीन पॅटर्न नुसार अभ्यासक्रम पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर टेस्ट सिरीज ई बुक्स द्वारे नोट्स या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहेत सर्क्युलेट केले जाणार आहेत। लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स असणार आहेत आणि इव्हन दो तुम्हाला ही लेक्चर्स काय करता येणार आहेत तर डाउनलोड सुद्धा करता येणार आहेत। मल्टिपल टाइम वेळा तुम्ही हे पाहू शकताय आणि ई बुक्स द्वारे तुम्हाला या ठिकाणच्या नोट्स सर्क्युलेट केल्या जातील। तसेच जे काही तांत्रिक आणि अतांत्रिक सब्जेक्ट असणार आहेत, घटक असणार आहेत, हे शिकवण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी असा काय असणार शिक्षक स्टाफ तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे। चला तर मग जाणून घेऊया याच्यामध्ये जी काही किमान वयोमर्यादा असणार आहे, किमान वयोमर्यादा बघा, किमान वयोमर्यादा 18 वर्ष असणार आहे आणि कमाल वयोमर्यादा जास्तीत जास्त जी सांगितली जाते ही खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी साधारणपणे 38 वर्षे, किती वर्षे सांगितलं 38 वर्षे। तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी ज्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांना 5 वर्षांची सवलत म्हणजे सर्वसाधारणतः 43 वर्षापर्यंत काय करता येणार आहे तर ही परीक्षा आपण देऊ शकणार आहे। भारतीय पशुसंवर्धन निगम लिमिटेड म्हणजेच बीपीएनएल यामधील भरतीसाठी काही पदांसाठी वयोमर्यादा 45 पर्यंत देखील असणार आहे। ओके, विशेष पदे यामध्ये काही पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्षापर्यंत असू शकते, परंतु ही पदे कंत्राटी किंवा विशेष स्वरूपाची असू शकतात। पात्रता बघा, आता पशुसंवर्धन विभागामधील म्हणजेच अॅनिमल हजबंडरी मधील विविध पदांसाठी आणि योजनांसाठी पात्रता सुद्धा काय सांगितल्या जातात, वेगवेगळ्या सांगितल्या जातात। याच्यामध्ये पशुधन विकास अधिकारी बघा, पदाचं नाव असणार पशुधन विकास अधिकारी। या पदासाठी पशुवैद्यकीय औषध किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन BVSC अँड AH पदवी पूर्ण आणि उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। बघा कोणतं पद सांगितलं पशुधन विकास अधिकारी, यामध्ये पशुवैद्यकीय औषध किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन BVSC आणि AH ही पदवी काय झाली पाहिजे तर तुमची या ठिकाणी पात्र असली पाहिजे। वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असलं पाहिजे। राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी आपल्याला सवलत पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला आलं पाहिजे। त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, दुसरं पद पशुधन पर्यवेक्षक आणि इतर भरती 2026 यामध्ये शिक्षण 10वी किंवा 12वी बघा काय असणार शिक्षण 10वी आणि त्याच्यानंतर 12वी किंवा संबंधित विषयातील काय असावा तर डिप्लोमा उत्तीर्ण असावा। 10वी 12वी आणि संबंधित वर्षातील काय असणारा विषयाचा डिप्लोमा, या ठिकाणी 12वीचा तुमचा कोणता ग्रुप असला पाहिजे तर लक्षात ठेवायचा PCB ग्रुप असला पाहिजे किंवा PCMB कॉमन ग्रुप किंवा PCB ग्रुप असणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर पशुधनाचे आरोग्य
लसीकरण आणि ग्रामीण भागातील मार्गदर्शन असं याचं काय असणार तर कामाचं स्वरूप असणार आहे. त्याच्यानंतरचं पुढचं पद आहे बघा, मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना अनुदान योजना पात्रता सांगितलं बघा, ग्रामीण भागातील शेतकरी तरुण किंवा तरुणी या पदासाठी काय असणार तर पात्र असणार, ज्याच्यामध्ये गायी म्हैशी शेळ्या मेंढ्या आणि कुक्कुट पालनासाठी 50 ते 75% अनुदान देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन डिप्लोमा 10वी किंवा सक्षम काय असणार बा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर पशुसंवर्धनाचा आपल्याला या ठिकाणी काय करता येतो तर डिप्लोमा करता येतो, जो की 2 ते 2.5 वर्षाचा म्हणजे जवळपास 3 वर्षाचा असणार आहे. ओके, याच्यानंतर बघा परत पुढे सांगितलंय तांत्रिक विषय आणि पशुपालन माहिती यामध्ये समग्र पशुसंवर्धन बघा ही काय असणार तर या ठिकाणी आपण ही पुस्तक यादी बघतोय बघायचे. पुस्तक यादी लक्षात ठेवायचंय. तांत्रिक विषयासाठी पशुपालनाच्या माहितीसाठी बघा समग्र पशुसंवर्धन हे एक पुस्तक असणार आहे, डॉक्टर ना पु दक्षिणकर. ओके, डॉक्टर ना पु दक्षिणकर श्री मंगेश प्रकाशन यांचा असणार आहे. याच्यामध्ये पशुधनाची माहिती रोग आणि व्यवस्थापन यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. पशुधन पर्यवेक्षकाचा तांत्रिक अभ्यास करण्यासाठी हरिहर गायके म्हणजेच ऑर्किड प्रकाशनाचं सुद्धा पुस्तक महत्वाचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण गाईड आणि सराव प्रश्नसंच पाहिजे असेल तर आपल्याला मार्केटमध्ये TCS आणि IBPS पॅटर्न नुसार काय असणार तर सराव प्रश्नसंच अवेलेबल असणार आहे. नसेल तर ऑनलाईन बघा तुम्हाला या ठिकाणी ते भेटून जाईल. पशुसंवर्धन विभाग संपूर्ण मार्गदर्शक के सागर पब्लिकेशनचं पण पुस्तक छान आहे. के सागरचं पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे ही इन डिटेल मध्ये असणार आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने रेफर करू शकताय. हे पुस्तक खरंच खूप छान आहे, म्हणजे आम्ही सुद्धा हे रेफर करतो या ठिकाणी. पशुसंवर्धन विभाग पशुधन पर्यवेक्षक ऑनलाईन परीक्षा गाईड यासाठी नवदीप संपादक मंडळ ओके हे काय करू शकतं तर पुस्तक रेफर करू शकता. आणि पशुधन पर्यवेक्षक प्रश्न संचिका याच्यासाठी मागील संच 21 किंवा 28 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका काय करू शकता तुम्हाला उपयुक्त असणार आहेत. पुढे बघा तर या ठिकाणी पात्रता लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये आणखीन इतर पुस्तकं सुद्धा सांगितलेत बघा. जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल, पशुसंवर्धन पदाची तयारी करत असाल तर कोणती कोणती पुस्तकं जी मगाशी सांगितलीत, मुख्य तांत्रिक पुस्तक समग्र पशुसंवर्धन डॉक्टर ना पु दक्षिणकर असणार. परीक्षेसाठी जर का गाईड पाहिजे असेल तर के पब्लिकेशनचं तुम्ही ही गाईड्स वापरू शकताय. हे एक चांगलं रेफरन्सेबल पुस्तक आहे. ओके, हे यूज करू शकताय, चांगल्या पद्धतीचं आहे. वस्तुनिष्ठ सराव याच्यासाठी पशुसंवर्धन तांत्रिक प्रश्न संच श्री हरिहर गायके असणार आहेत. आणि जर का तुम्हाला TCS आणि IBPS परीक्षेच्या पॅटर्न नुसार अभ्यास करायचा असेल तर या ठिकाणी काय असणार TCS IBPS पॅटर्न प्रश्नसंच अवेलेबल असणार आहे. ओके, पुढचा बघा पशुपालन व्यवसायासाठी जर का आपल्याला अभ्यास करायचा असेल तर डेअरी अँड गॉट फार्मिंग बिझनेस यामध्ये स्वतःचा डेअरी किंवा शेळी पालनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आता बघा जरी असला तरी या ठिकाणी दुग्धोत्पादन आणि काय असणार डेअरी फार्म्स वगैरे असणार याचा सखोल अभ्यास करण्यासाठी या बिझनेस पुस्तकाचा आपण या ठिकाणी आढावा घेऊ शकतो. ज्याच्यामध्ये दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये आधुनिक दुग्ध व्यवसाय डॉक्टर शांताराम गायकवाड यांचं सकाळ प्रकाशनच्या द्वारे पब्लिश केलेलं पुस्तक, शेळी पालन व्यावसायिक शेळी पालन, त्याच्यानंतर कुक्कुट पालन सुधारित कुक्कुट पालन डॉक्टर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ओके यांच्याद्वारेची पुस्तिका असणार आहे. ओके, व्यावसायिक शेळी पालन डॉक्टर MS खानापुरे. ओके, शासकीय योजना शेतकरी मासिक महाराष्ट्र शासन नवनवीन योजना आणि काय असणार अनुदानाची माहितीसाठी असणार आहे. अतांत्रिक विषय माहिती आहेत आपल्याला. अतांत्रिक विषयामध्ये मराठी ज्याच्यामध्ये सुगम मराठी व्याकरण असणार आहे, मोरा वाळंब्यांचं किंवा बाळासाहेब शिंदेचं रेफर करू शकता. या ठिकाणी इंग्रजीमध्ये इंग्लिश ग्रामर बाळासाहेब शिंदेचं रेफर करू शकताय. ओके, गणित बुद्धिमत्तासाठी पंढरीनाथ राणे आणि काय असणार नितीन महाले सरांचं पुस्तक यूज करू शकताय. सामान्य ज्ञान GK साठी तात्यांचा ठोकळा किंवा मग प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकाशनचं पुस्तक जसं की काय सांगितलं जातं बघा, जो काही भूगोल आहे ओके भूगोलसाठी कोणाचं सांगितलं जातं तर दीपस्तंभ किंवा कोणाचं बघा सौदी यांचं पुस्तक घेऊ शकताय. ओके, त्याच्यानंतर इतिहासासाठी भारताच्या इतिहासासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असणार आहे.
भगीरथ प्रकाशनचं आणि महाराष्ट्रासाठी अनिल कटारे। ओके, विज्ञानासाठी एकच पुस्तक बास आहे तुम्हाला या ठिकाणी, कोणाचं असणार आहे, कोलते सरांचं पुस्तक घ्या, कोलते सर। ओके, हे 3 सब्जेक्ट या ठिकाणी काय असणार आहेत तर महत्वाचे असणार आहेत। ओके, लक्षात ठेवायचं भूगोल, इतिहास, विज्ञान, त्याचबरोबर पंचायत राज जर का आपल्याला पाहिजे असेल, ओके, किंवा संविधान, या संविधानासाठी किंवा पंचायत राज वगैरे किंवा नागरिक प्रशासन याच्यासाठी काय असणार, रंजन कोळंबे सरांचं घेऊ शकताय। ही इन डिटेल मध्ये तुम्ही पुस्तकं वाचून काय करू शकताय तर प्रत्येक एक सब्जेक्ट इन डिटेल मध्ये स्टडी करू शकताय। ओके, बघा या ठिकाणी दिनांक 12/3/2026 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अर्थसंकल्प अनुदानामध्ये काय करण्यात आलेले असणार आहे बघा, तर राज्यस्तरीय दवाखान्यांमध्ये पशुसंवर्धन पर्यवेक्षक संवर्गातील 374 रिक्त पदे मान्यता प्राप्त संस्थापक भरण्यात आलेले असणार आहेत। मग आता प्रशासन विभागामध्ये हा आराखडा सादर करण्यात आला असून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत 3772 इतकी पद काय असणार तर रिक्त असणार। या रिक्त पदांपैकी सुमारे जवळपास 1700 पदे जिल्हा परिषदांमार्फत भरण्याबाबत ग्राम विकास विभागास कळवण्यात आलेलं असणार आहे। बघा 3772 पद असणार आहेत। या रिक्त पदांपैकी पहिली 1700 पद ही काय असणार आहेत तर लक्षात ठेवायचं जिल्हा परिषदांमार्फत भरवण्यात येण्यात आहेत, लक्षात ठेवायचे आहेत। ओके, बघा काय सांगितलं होतं, पशुसंवर्धन विभागामध्ये मेगा भरतीचा धमाका। काय असणार आहे मेगा भरतीचा धमाका बघा, तर लक्षात ठेवायचं 3103 पदांसाठी 11 जूनला परीक्षा होऊ शकते। या ठिकाणी राज्यातील पशुवैद्यकीय पदवीधर आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी अत्यंत दिलासादायक हे काय असणार तर वृत्त असणार आहे। यामध्ये लक्षात ठेवायचं आहे पशुसंवर्धन विभाग, या विभागामध्ये रिक्त जागांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला असून विभागात तब्बल 3103 पदांसाठी महाभरतीची प्रक्रिया राबवली जाणार आहे। ओके, राज्याच्या ग्रामविकास पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या संदर्भात काय केलेलं आहे तर विशेष पाठपुरावा केलेला असणार आहे। ओके, या ठिकाणी बघा पशुधन विकास अधिकारी गट अ संवर्गातील 2795 पदे जागा आणि सहाय्यक आयुक्त गट अ संवर्गातील 308 जागा भरल्या जाणार आहेत। ही संपूर्ण प्रक्रिया स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून पार पाडल्या जाणार असून 11 जून 2026 रोजी मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर, बघा मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 3 मुख्य केंद्रांवरती संगणक आधारित ही चाचणी म्हणजेच परीक्षा घेण्यात येईल, सीबीटी द्वारे घेतली जाईल। परीक्षेची वेळ सायंकाळी 5:30 ते 7 पर्यंत अशी निश्चित करण्यात आली असून या वेळेमध्ये फेरफार होऊ शकतो, लक्षात ठेवायचं आहे। मग अशा पद्धतीची ही 3103 पदांसाठीची 11 जूनला काय होऊ शकते गट अ आणि त्याचबरोबर सहाय्यक आयुक्त गट अ याबाबतची पदभरती केली जाऊ शकते। ओके, जर का तुम्हाला ही अपडेट माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आमचं जे काही ओ अकॅडमीचा ई लर्निंग प्लॅटफॉर्म असणार आहे त्याला सबस्क्राईब करा। याच बरोबर पशुसंवर्धनातील आणखीन इतर काही जी काही महत्वाची माहिती असणार आहे ही महत्वाची माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत धन्यवाद।